नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक रमेश गुळवे आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आजपासून आपण या चॅनलवरती शेअर मार्केट या विषयावरती एक नवीन लेक्चर सिरीज सुरू करत आहोत. या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून आपण शेअर मार्केटमधल्या बेसिक गोष्टी की शेअर कशा पद्धतीने खरेदी केला जातो, शेअर खरेदी करताना आपण कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, इथपासून ते शेअर मार्केटमध्ये फ्युचर्स अँड ऑप्शन्समध्ये ट्रेडिंग कसं होतं आणि फ्युचर्स अँड ऑप्शनच्या माध्यमातून तुम्ही देखील कशा पद्धतीने नफा कमवू शकता, या सर्व गोष्टी या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून आपण शिकणार आहोत. आज जसं की म्हटलं, आजपासूनच आपण या लेक्चर सिरीजची सुरुवात करणार आहोत. तर आज आपण शेअर मार्केटबद्दल अगदी बेसिक गोष्टी की शेअर कशा पद्धतीने खरेदी केला जातो शेअर मार्केटमध्ये याबद्दल चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी मला काही गोष्टी शेअर मार्केटबद्दल बोलाव्याशा वाटतात, त्या अशा की शेअर मार्केटबद्दल बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये कुतूहल आहे, जाणून घेण्याची इच्छा आहे. त्याचप्रमाणे काही लोकांच्या मनामध्ये शेअर मार्केटबद्दल काही समज आणि गैरसमज देखील आहेत, की जसं काही लोक शेअर मार्केट म्हटलं की जुगार असं म्हणतात, याही गोष्टी आहेत. आणि काही लोकांना शेअर मार्केट म्हटलं की अगदी असं कुबेराचा खजानाच वाटतो. तर या गोष्टी देखील आहेत, म्हणजे समजुती आहेत, गैरसमजुती आहेत काही, आणि लोकांच्या मनात कुतूहलही आहे. तर ह्या सर्व गोष्टी आपण या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून समजून घेणार आहोत की शेअर मार्केट काय आहे, कशा पद्धतीने इथं ट्रेडिंग होतं, कंपन्या शेअर का विकतात, ओके, आणि शेअर खरेदी करताना काय, म्हणजे कोणत्या प्रकारे आपण जर काळजी घेतली तर आपल्याला जास्तीत जास्त नफा कशा पद्धतीने होऊ शकतो, या सर्व गोष्टी आपण या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत. आता मी सुरुवातीला तुमच्यासोबत माझी स्क्रीन शेअर करतो आणि एक प्रेझेंटेशन मी तुम्हाला इथं दाखवू इच्छितो. सुरुवातीला हे डिस्क्लेमर आहे की हा जो काय आपण व्हिडिओ बनवत आहोत, हा व्हिडिओ फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी आहे, ओके. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा सर्वांनी. आणि शेअर मार्केटमध्ये जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही तुमचा जे काही आर्थिक सल्लागार आहात त्यांच्या सल्ल्याने तुम्ही गुंतवणूक करू शकता. तर आता पहिली गोष्ट, जेव्हा पण आपण शेअर मार्केट हा शब्द गुगलवरती सर्च करतो, आता मी माझ्या ब्राउझरमध्ये हा शब्द इथं सर्च केला, तर शेअर मार्केटबद्दल काय आहे, शेअर मार्केट एन्जॉय झिरो ब्रोकरेज. आता ही स्पॉन्सर्ड ॲड आहे, इथं मनी कंट्रोल आहे, इथं ग्रो आहे, NSE. तर या काही टॉपच्या वेबसाईट येतात आणि न्यूज फीडमध्ये आपल्याला येतं की आता इथं न्यूज आहे बघा, बुलिश मोमेंटम सिग्नल्स निफ्टी इंचिंग टुवर्ड्स 24,000. तर हे काय, तर या ज्या गोष्टी आहेत या देखील आपण डिस्कस करणार आहोत. तर ह्या सर्व गोष्टी कशामध्ये येतात की शेअर मार्केट म्हणजे काय बेसिक, जसं आता आपण इथं बघतोय. तर इथं मी जर सपोज या NSEच्या वेबसाईटवरती क्लिक केलं, इथं तर NSEच्या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर या पद्धतीने हे वेबसाईट ओपन होते, ओके. शेअर मार्केट आपण हा वर्ड सर्च केल्यानंतर NSE. आता हे NSE काय आहे आणि BSE काय आहे, तर हे पहा. शेअर मार्केट हा शब्द जेव्हा आपण वापरतो त्याचा अर्थ काय होतो, शेअरसाठी असलेलं मार्केट किंवा शेअर बाजार थोडक्यात. आणि बाजारात काय होतं, त्या शेअरची खरेदी विक्री होते. जसं आपण म्हणतो भाजी मार्केटमध्ये काय होतं, भाजीची खरेदी विक्री होते किंवा भाजीच्या संदर्भातले व्यवहार होतात. तसेच शेअर मार्केटमध्ये शेअरच्या संदर्भात व्यवहार होतात, म्हणजे शेअरची खरेदी विक्री होते. तर हा जो काय बाजार आहे तो कुठल्या एका ठिकाणी भरत नाही. तरी हे जे शेअर मार्केट आहे ते शेअर मार्केटचे एक मेकॅनिझम आहे किंवा सिस्टम आहे. आणि या सिस्टम मधलाच एक घटक म्हणजे हे नॅशनल स्टॉक एक्सचेंज. आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून आपण शेअरची खरेदी विक्री करू शकतो. आता इथं तुम्हाला वेबसाईटवरती दिसतंय, इथं NSEची वेबसाईट आहे आणि इथं निफ्टी 50 दिसतंय बघा, 23,465. आता हा निफ्टी 50 काय आहे, कारण हा वर्ड तर तुम्ही शेअर मार्केट बद्दल जाणून घ्यायला लागला तर हा वर्ड तुमच्या कानावरती सारखा पडतो, निफ्टी 50. तर निफ्टी 50 काय आहे की हा जो काय नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे, या नॅशनल स्टॉक एक्सचेंजवरती पहिली एक गोष्ट लक्षात घ्या की फक्त 50 कंपन्या लिस्टेड नाहीयेत. नॅशनल स्टॉक एक्सचेंजवरती जवळजवळ 6,000 कंपन्या लिस्टेड आहेत. म्हणजे 6,000 कंपन्यांचे शेअर आपण या नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून खरेदी करू शकतो. एवढ्या साऱ्या कंपन्या आहेत. तर त्यातल्या 50 मोठ्या कंपन्या, ज्या कंपन्या खूप मोठ्या आहेत मार्केट कॅपिटलायझेशनच्या दृष्टीने आणि त्यांचा व्यवसाय देखील खूप मोठा आहे, अशा मोठ्या 50 कंपन्यां
ची एक लिस्ट बनवली, एक बास्केट बनवली, ज्याचा एक इंडेक्स बनवलाय आणि त्या इंडेक्सची व्हॅल्यू म्हणजे हे निफ्टी 50 आहे. आता आपण जर इथं निफ्टी 50 वरती जर क्लिक केलं तर तुम्हाला त्या 50 कंपन्या इथं दिसतील. हे पहा, इथं निफ्टी 50 आलेला आहे इंडेक्स आणि त्या निफ्टी 50 मध्ये कोणत्या 50 कंपन्या आहेत आणि तुम्ही जर इथं त्या कंपन्यांची नावं वाचली तर पहिलेच इथं आयशर मोटर आहे, अदानी पोर्ट्स आहे, महिंद्रा अँड महिंद्रा, श्रीराम फायनान्स, टायटन, अदानी एंटरप्राइजेस, सिप्ला, SBI लाईफ, बजाज ऑटो लिमिटेड, BPCL, HDFC बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज यासारख्या 50 कंपन्या निफ्टी 50 मध्ये आहेत. याचा अर्थ काय, ह्या 50 कंपन्यांची मिळून एक बास्केट आहे आणि या 50 कंपन्यांच्या शेअरची प्राइस आहे त्याच्यामध्ये जसे जसे चेंजेस होतात तसे तसे चेंजेस या निफ्टी 50 मध्ये होत राहतात. म्हणजे निफ्टी 50ची जी व्हॅल्यू आपण बघितली सुरुवातीला इथे, निफ्टी 50ची व्हॅल्यू मी तुम्हाला दाखवली, इथं दाखवते 23,465. तर ही व्हॅल्यू चेंज होते कशाच्या आधारावरती, जे 50 शेअर आहेत त्या 50 शेअर मधल्या 50 शेअर जे आहेत त्या शेअरच्या प्राइस मध्ये जे बदल होतात त्या बदलाच्या आधारावरती हे निफ्टी 50 जो आहे त्याची व्हॅल्यू चेंज होत असते. ठीक आहे, हा झाला निफ्टी 50. आणि जसं मी म्हणलं की याच्यामध्ये खूप साऱ्या कंपन्या आहेत, खूप म्हणजे किती कंपन्या आहेत, जवळजवळ 6,000 कंपन्या आहेत आणि तुम्हाला माहिती आहे नवीन नवीन IPO येत राहतात. ओके, IPO म्हणजे काय असतं त्याच्याबद्दल आपण एक नवीन व्हिडिओमध्ये त्याबद्दल जाणून घेणार आहोत. पण जेव्हा कंपनी नवीन शेअर विकते म्हणजे फर्स्ट टाइम मार्केटमध्ये लोकांना शेअर विकते त्याला आपण IPO म्हणतात. तर अशा IPOच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये नवीन नवीन कंपन्या येतच असतात. ओके, ही एक गोष्ट आहे. पण जवळजवळ 6,000 कंपन्या लिस्टेड आहेत आणि त्यातल्या 50 कंपनीची बास्केट म्हणजे ही निफ्टी 50. आता निफ्टी 50 सोबतच तुम्ही आणखीन एक शब्द ऐकला असेल किंवा ऐकाल शेअर मार्केटमध्ये आला, तो म्हणजे निफ्टी बँक. आता निफ्टी बँक काय आहे, जसं हे निफ्टी 50 मध्ये 50 कंपन्या आहेत तसं निफ्टी बँक हा सेक्टरल इंडेक्स आहे. कोणतं सेक्टर आहे, हे बँकिंग सेक्टर. आणि याच्यामध्ये किती बँक आहेत, तर इथं 12 बँक आहेत. मग ह्या 12 बँकांचा मिळून निफ्टी बँक हा इंडेक्स बनतो आणि याची पण व्हॅल्यू असते. आता इथं जर बघितलं आपण निफ्टी बँक अगदी सुरुवातीला मी इथं हायलाईट करतो बघा, हे 50,000 व्हॅल्यू दिसते ना, तर निफ्टी बँक जो इंडेक्स आहे त्याची व्हॅल्यू 50,000 आहे. ही व्हॅल्यू कशावर डिपेंड असते, तर ह्या ज्या 12 बँक आहेत, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बरोडा, फेडरल बँक, HDFC यांच्या शेअरमध्ये जर बदल झाले तर ही जी निफ्टी बँक इंडेक्सची व्हॅल्यू आहे ती चेंज होत राहते. ठीक आहे, तर हे झालं निफ्टी 50 आणि निफ्टी बँक बद्दल. तसंच जेव्हा तुम्ही बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, आता मी तुम्हाला हे सुरुवातीला सांगितलं की नॅशनल स्टॉक एक्सचेंज हे वेगळं स्टॉक एक्सचेंज आहे आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज सारखंच दुसरं एक स्टॉक एक्सचेंज आहे त्याला आपण बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणतो. ओके, आणि त्याला शॉर्टमध्ये BSE म्हणलं जातं आणि BSEचा सेन्सेक्स आहे. हा पण शब्द तुम्ही ऐकला असेल किंवा ऐकाल जेव्हा शेअर मार्केट बद्दल जाणून घ्या. तर इथं सेन्सेक्स दिसतंय बघा तुम्हाला, BSE सेन्सेक्स आणि त्याची व्हॅल्यू 76,992, जवळजवळ 77,000 त्याची व्हॅल्यू आहे या सेन्सेक्सची. आता ही व्हॅल्यू कशी ठरली जाते, तर ह्या ज्या सेन्सेक्स आहे म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा सेन्सेक्स आहे याच्यामध्ये 30 कंपन्या आहेत बघा. आणि त्या कोणत्या 30 कंपन्या आहेत, तर इथं तुम्हाला दिसते पहिली महिंद्रा अँड महिंद्रा आहे, दुसरी टायटन आहे, HDFC बँक आहे, रिलायन्स आहे, टाटा मोटर्स. तर अशा 30 कंपन्यांची बास्केट आहे. त्या 30 कंपन्या मिळून BSEचा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा सेन्सेक्स बनलाय आणि त्याची व्हॅल्यू आहे. तर जेव्हा पण तुम्ही ऐकता ना की आज मार्केट पडलंय, डाऊन नाही, तर डाऊन झालेलं काय असतं, तर हा जो बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे याची जी काही व्हॅल्यू ती डाऊन झालेली असते. आणि ही व्हॅल्यू कधी डाऊन होते, जेव्हा या BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा जो सेन्सेक्स आहे या सेन्सेक्स मध्ये हे शेअर्स 30 शेअर्स आहेत, या 30 शेअरची प्राइस कमी झाली की आपण म्हणतो मार्केट डाऊन झालं. तसंच निफ्टी 50 आहे, निफ्टी 50 मधले हे जे काही 50 शेअर्स आहेत निफ्टी 50 मध्ये, हे जे 50 शेअर आहेत बघा, या शेअरची प्राइस कमी झाली की निफ्टी 50ची व्हॅल्यू कमी होते. इथं निफ्टी 50ची इथं पण व्हॅल्यू दिसते बघा, आपल्याला हायलाईट केले मी 23,465. ही व्हॅल्यू कमी जास्त होते कशावरती, शेअरच्या प्राइसवरती. मग या 50 शेअरची प्राइस जर कमी झाली तर निफ्टी 50ची पण प्राइस कमी होते आणि आपण म्हणतो आज मार्केट डाऊन आहे. आणि याच्या विरुद्ध काय असतं, जेव्हा या 50 शेअरची प्राइस वाढते तेव्हा मार्केट म्हणजे निफ्टी 50ची व्हॅल्यू वाढते आणि आपण म्हणतो मार्केट आज अप आहे. तर आता नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज BSE हे दोन स्टॉक एक्सचेंजेस आहेत, म्हणजे बाजार आहेत की जिथं शेअरची खरेदी विक्री होते. आता तुमच्या मनात हा प्रश्न येईल की मग आपल्याला जर शेअर विकत घ्यायचे असेल तर डायरेक्ट नॅशनल स्टॉक एक्सचेंज किंवा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटवरून आपण शेअर विकत घेऊ शकू का, तर याचं उत्तर आहे नाही. आपल्याला डायरेक्ट स्टॉक एक्सचेंजवरून शेअर विकत घेता येत नाही. स्टॉक एक्सचेंज एक हे मेकॅनिझम आहे, एक सिस्टम आहे
तर या स्टॉक एक्सचेंजमध्ये जे ब्रोकर आहेत त्या ब्रोकर कडूनच आपल्याला शेअर विकत घ्यावे लागतात. ही वस्तुस्थिती आहे. आपल्याला जर शेअर विकत घ्यायचे असतील तर ते ब्रोकर कडूनच विकत घ्यावे लागतात. याच्यामध्ये दुसरा काही ऑप्शन नाही सध्या तरी इंडिव्हिज्युअल शेअर विकत घेताना. तर आता जेव्हा पण आपल्याला शेअर विकत घ्यायचे म्हणजे आपल्याकडे ब्रोकरकडे जावं लागेल. मग ब्रोकर काय असतो, तर आता हे नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा जर ब्रोकर व्हायचा असेल एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या कंपनीला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजकडे त्यांना डिपॉझिट वगैरे ठेवावं लागतं आणि मग नंतर ही जी काही सिस्टम आहे ह्या सिस्टमला तो सिस्टमचा ऍक्सेस तो त्या ब्रोकरला देतात आणि मग तो ब्रोकर त्याच्या क्लायंटला त्याचा ऍक्सेस देतो. तर ते कशा पद्धतीनं होतं आपण ते बघणार आहोत पुढे. आता आज मार्केट बंद आहे बघा. आज बकरी ईद आहे, सोमवारचा दिवस आहे, त्यामुळे मार्केट बंद आहे. त्यामुळे इथं आपल्याला ह्या जे शेअर आहेत या कंपन्यांचे शेअर प्राइस आहेत याच्यामध्ये काही चेंजेस होताना दिसत नाहीये. पण जर मार्केट टाइम मध्ये आपण जर ही वेबसाईट ओपन केली तर इथं आपल्याला शेअरच्या प्राइस चेंज होताना दिसतात. अगदी सेकंदाला त्या चेंज होत असतात. म्हणजे सेकंदापेक्षा कमी टाइम मध्ये त्याच्यामध्ये फ्लक्च्युएशन होत असतं. जसं NSE ला होतं तसंच BSE ला होतं. ठीक आहे. आणि हा मार्केटचा जो टाइम आहे आपल्या इंडियामध्ये सध्या तरी 9:15 पासून सकाळी 9:15 9:15 पासून दुपारी 3:30 पर्यंत 3:30 पर्यंत मार्केट आवर्स म्हणतात आणि त्याच टाइम मध्ये आपण शेअरची खरेदी विक्री करू शकतो. आपल्याला शेअर घ्यायचे असतील तर 9:15 ते 3:30 याच टाइम मध्ये ब्रोकरच्या प्लॅटफॉर्मवरतून आपल्याला शेअर विकत घेतात. आणि हे जे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे ते काय करतात, हे जी त्यांची सिस्टम आहे या ज्या लिस्टेड शेअर्स आणि यांच्या ज्या प्राइस आहेत ते कोणासोबत शेअर करतात, ते ब्रोकर सोबत शेअर करतात ही सिस्टम. त्यामुळे ब्रोकर्सला याचा ऍक्सेस भेटतो. आता ब्रोकर कोण आहेत, तर ब्रोकर तुम्ही ऐकलं असेल एंजल वन, झिरोदा, त्याच्यानंतर ICICI डायरेक्ट, ग्रो, अपस्टॉक असे जे ब्रोकर आहेत हे ब्रोकर काय करतात आपल्याला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतात. म्हणजे शेअर खरेदी करण्यासाठी आपल्याला ब्रोकरचा प्लॅटफॉर्म ओपन करावा लागतो. आणि तुम्ही ऐकलं असेल की शेअर खरेदी करण्यासाठी आपल्याला डीमॅट अकाउंट ओपन करावं लागतं. तर ते डीमॅट अकाउंट आपण ब्रोकर थ्रूच ओपन करू शकतो. त्याला सध्या तरी दुसरा काही ऑप्शन नाही. ओके. तर मग आता मी तुम्हाला एक ब्रोकर माझा अकाउंट जिथं आहे झिरोदा म्हणून, तर झिरोदाच्या वेबसाईटवरती इथं तुम्हाला घेऊन आलेलो आहे मी. आणि इथं जर तुम्ही बघितलं झिरोदामध्ये तर अशा पद्धतीने शेअर दिसतात आणि त्याची प्राइस दिसते. आणि आपण एखाद्या शेअरवरती जर इथं असं कर्सर नेलं तर इथे बघा B आणि S ऑप्शन येतो. B म्हणजे बाय. तर मला जर शेअर बाय करायचं असेल तर इथं क्वांटिटी, किती क्वांटिटी मला शेअर सपोज 10 शेअर बाय करायचे आणि त्याची प्राइस किती, तर मी ती प्राइस इथे लावू शकतो. लिमिट प्राइस म्हणजे आता 1596 प्राइस आहे पण मला हे 1570 ला बाय करायचे, तर मी त्या पद्धतीने तिथे कमी प्राइस लावू शकतो 10 क्वांटिटीला आणि बाय ऑर्डर देऊ शकतो. त्यासाठी माझ्या अकाउंटमध्ये पैसे असायला हवे. ठीक आहे. तर या पद्धतीने शेअर बाय करता येतात आपल्याला. आणि सेल करायचे असतील तर तिथंच आपण क्लिक केलं तर एसचा ऑप्शन येतो. एस मध्ये सेल. मग आता सेल करताना आपण इथं नंबर टाकायची किती क्वांटिटी आहे आणि त्याप्रमाणे प्राइस लिहायची की कोणत्या प्राइसला आपल्याला तो शेअर विकायचा आहे या पद्धतीने. ठीक आहे. आता इथे तुम्ही इथे बघू शकता मार्केट फॉर इक्विटी एपॅन्डो करन्सी सेगमेंट विल रिमेन क्लोज टुडे ऑन अकाउंट ऑफ बकरी ईद. तर जसं मी तुम्हाला सांगितले की आज मार्केट आहे, तर मार्केट चालू असतं ते ह्या प्राइस फ्लक्च्युएट होत राहिले असतात. ठीक आहे. तर या पद्धतीने आपल्याला ब्रोकरच्या प्लॅटफॉर्मवरतून शेअर विकत घेता येतात. ओके. आता इथं प्रश्न उद्भवतो की कोणता ब्रोकर चांगला आहे. म्हणजे आता तुम्ही अगदी शेअर मार्केटमध्ये नवीन आहात आणि तुम्हाला शेअर मार्केट शिकायचंय किंवा शेअर विकत घ्यायचे, तर शेअर मार्केट शिकण्यासाठी देखील तुम्हाला ब्रोकरकडे अकाउंट ओपन करावं लागेल. तर पहा, काही ब्रोकर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट अकाउंट ओपन करून देतात आणि त्यांचे अॅन्युअल मेंटेनन्स चार्जेस वगैरे पण काही नाही. म्हणजे 1 वर्षापर्यंत तुम्ही अगदी फ्रीमध्ये ते अकाउंट ओपन करू शकता. तर ते कोणतं अकाउंट आहे ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेल की हे अकाउंट तुम्ही प्रेफर करू शकता. आता मी इथं तुम्हाला झिरोदाचा प्लॅटफॉर्म दाखवला, तसंच एंजल वन हे पण एक ब्रोकर आहे, त्यांची पण सेम पहा इथं. तसंच आता हे मी तुम्हाला लॅपटॉपवरती दाखवते त्यामुळे त्यांची वेब व्हर्जन ओपन झालंय. तुम्ही जर त्यांच्या ॲपमध्ये बघितलं तर त्यांचं ॲप पण साधारण याच पद्धतीनं असतं. इथं पण बघा, आता हे एंजल वन केलं तर इथं B आणि S ऑप्शन येतात, बाय आणि सेलचे ऑप्शन येतात. ठीक आहे. तर आतापर्यंत आपण काय बघितलं की हे नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय, आणि जर शेअर जर विकत घ्यायचा असेल तर आपल्याला ब्रोकरकडे डीमॅट अकाउंट ओपन करावं लागतं. ही गोष्ट आपण इथं आता बघितली, हे आपल्याला माहिती झाली. आता शेअर विकत घेताना काय बघणं गरजेचं आहे. आता बघा, तुम्ही कुठलाही शेअर जर घेतला, मी आता इथे एक चांगली कंपनी मोठी म्हणजे HDFC बँक, HDFC बँकच्या इथे मी क्लिक केलं. पहा,
तर हा शेअर विकत घ्यायचा मी ठरवलं तर कुठल्या काय गोष्टी बघणार, हे इथं त्याचा चार्ट ओपन झालेला आहे बघा. आता हे चार्ट कसे बघायचे याचा पण एक वेगळा स्टडी येतो, टेक्निकल अनालिसिस मध्ये येतो. या देखील गोष्टी बघणार आहोत. मी जे तुम्हाला सांगितलं ना, आपण लेक्चर सिरीज स्टार्ट केली तर ह्या लेक्चर सिरीजमध्ये चार्ट कसे बघायचे हे देखील डिस्कस करणार आहोत. त्याच्या वेगवेगळे पॅटर्न कसे तयार होतात, काय गोष्टी त्या पण बघणार आहोत. पण आता आपण इथं जर आपल्याला HDFC बँकच्या शेअर बद्दल जाणून घ्यायचं असेल तर ह्या चार्टच्या माध्यमातून पण माहिती समजते, किंवा त्याचा ओव्हरव्ह्यू इथे चार्ट आणि पुढे ओव्हरव्ह्यू दिले, इथं जर क्लिक केलं तर जे शुक्रवारी ट्रेड झालं त्याच्यामध्ये ओपन झाला होता 1584ला, हाय 1599 गेला, लो क्लोज या गोष्टी दाखवतात. ॲव्हरेज प्राइस, व्हॉल्यूम म्हणजे किती शेअरची ट्रेडिंग झाली. तर इथे बघा याच्यात ट्रेडिंग किती शेअरची झाली, 1,27,70,000 शेअरची ट्रेडिंग झालेली आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीची माहिती आपल्याला इथं ओव्हरव्ह्यू मध्ये दिसते. पुढे आपण जर त्याची फंडामेंटल इन्फॉर्मेशन किंवा मार्केट कॅपिटलायझेशन किती आहे कंपनीचं, या बँकिंग सेक्टर मधली कंपनी आहे HDFC बँक, तर त्याचा रिटर्न किती आहे, मार्केट रिटर्न किती आहे, एका वर्षाचा रिटर्न काय आहे या स्टॉकचा, तो -0.3 दिसतोय, म्हणजे एक वर्ष झालं शेअर काय वाढलेलं नाही. त्याचं व्हॅल्युएशन काय आहे बघा, व्हॅल्युएशन मध्ये प्राइस टू अर्निंग रेशो असतो आणि प्राइस टू बुक रेशो असतो. या गोष्टी पण आपण नंतर बघणार आहे. नंतर शेअर होल्डिंग पॅटर्न कसा आहे याच्यामध्ये त्याची माहिती दिलेली आहे आपल्याला इथं सगळी, की या कंपनीचे शेअर कोणाकडे किती शेअर्स आहे. ओके. तर इथं बघितलं जर आपण FIs फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरकडे आपल्याला किती शेअर आहेत, म्युच्युअल फंडकडे किती आहेत, इन्शुरन्स कंपन्याकडे किती, ही सगळी माहिती दिसते इथं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ओव्हरव्ह्यू मध्ये आपल्याला माहिती बघायला भेटते शेअरची. ही माहिती देखील बघणं गरजेचं असतं. आणि इथे बघा इकडे एक ऑप्शन आहे आपल्याला 52 वीक हाय आणि लो, म्हणजे या वर्षामध्ये त्याचा लो किती होता 1363 आणि हाय किती होता 1757. तर या वर्षामध्ये प्राइसचं मुवमेंट कसं झालेलं आहे हे पण आपल्याला इथं थोडक्यात समजतं. ठीक आहे. हा, आता आपण मुद्द्याकडे येऊया की शेअर विकत घेताना आपण काय गोष्टी बघितल्या पाहिजे. म्हणजे मला एखाद्या कंपनीचा शेअर विकत घ्यायचा आहे तर तो घेऊ का नको हे कुठल्या गोष्टी, म्हणजे कुठल्या आधारावरती मी ठरवणार आहे. तर आता त्याच्यासाठी बघा मी तुम्हाला इथे एक स्लाइड दाखवतो आणि ज्याच्यामध्ये काही गोष्टी मी हायलाईट केलेल्या आहेत की या गोष्टी साधारण आपण बघितल्या पाहिजेत. तर पहा, तुम्ही कोणत्या कंपनीचा शेअर विकत घेताय त्यावेळेस तुम्ही त्या कंपनीचं, ज्या कंपनीचा शेअर विकत घेताय त्या कंपनीचं बिझनेस मॉडेल काय आहे हे साधारण बघितलं पाहिजे. आणि त्याच्यासोबतच त्याचं स्वॅट अनालिसिस, म्हणजे ते तुम्ही सायमल्टेनियसलीच करणार एकाच वेळेस, की बिझनेस मॉडेल म्हणजे काय. बघा आता आपण एक कंपनी घेतली उदाहरणादाखल टाटा मोटर्स. टाटा मोटर्स काय करतं, कार बनवतात, कार मॅन्युफॅक्चरिंग करतात. तर कार मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी त्यांना काय काय गोष्टी लागतात विचार करा. कंपनी प्लांट टाकावं लागेल, मोठा स्पेस घेऊन तिथं लँड घेऊन तिथं प्लांट टाकलेला आहे त्यांनी. नंतर त्यांनी मशिनरी वेगवेगळ्या हे केलेल्या आहेत त्या प्लांटमध्ये, आणि तिथे एम्प्लॉई आहेत. मग नंतर तो जो काय रॉ मटेरियल आहे त्या रॉ मटेरियलवरती प्रोसेसिंग करून ते बॉडीची चॅसी वगैरे बनवतात, इंजिन वगैरे बनवतात. तर आणि नंतर मग शेवटी त्यांची फायनल प्रोडक्ट, त्यांची कार तयार होते. तर अशा प्रकारचं यांचं बिझनेस मॉडेल आहे. तर या कंपनीला बिझनेस मॉडेलमध्ये काय लागतं, यांना जास्त कॅपिटल लागतं बघा, कारण ही कॅपिटल इंटेन्सिव्ह इंडस्ट्री आहे ना, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री. आता याच्याच सोबत जर आपण दुसरं कंपनी बघितली IT सेक्टरमधली, TCS कंपनी घ्या, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड म्हणून कंपनी. तर TCSच्या केसमध्ये काय आहे की TCS काय मॅन्युफॅक्चरिंग नाही करत, ते IT सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. त्यांना एखादा प्रोजेक्ट भेटला, नवीन प्रोजेक्ट भेटला तर त्या प्रोजेक्टसाठी ते नवीन लोक हायर करतात, त्या लोकांकडून तो प्रोजेक्ट पूर्ण करून घेतात आणि जो पण काय त्यांना नफा होईल तो नफा ते कमवतात. म्हणजे इथं त्यांना काय मॅन्युफॅक्चरिंग वगैरे करायचं नाही. त्यांच्या जे काय त्यांना कॅपिटल लागणार आहे ते कशासाठी, तो एक काय कम्प्युटर वगैरे आहे किंवा लॅपटॉप आहे हाय एंड, तो त्यांच्या इंजिनियरला द्यायचा आहे, सॉफ्टवेअर इंजिनियरला, तेवढ्याच पद्धतीचं त्यांना कॅपिटल लागणार आहे ना, ऑफिस स्पेस वगैरे. ओके. तरी IT इंडस्ट्री एवढी कॅपिटल इंटेन्सिव्ह नाहीये, त्यांचं बिझनेस मॉडेल वेगळे. तर आपण ज्या कंपनीचा शेअर विकत घेतोय त्या कंपनीचं बिझनेस मॉडेल कसं आहे ते तुम्हाला आवडलं, आणि त्याच्याच सोबत स्वॅट अनालिसिस, म्हणजे कंपनीची स्ट्रेंथ काय, विकनेस काय, कंपनीला अपॉर्च्युनिटी आहे का भविष्यामध्ये, आणि कंपनीला थ्रेट काय आहेत का, कॉम्पिटिशन, याचा देखील विचार करणं गरजेचं आहे.
तुम्हाला बिझनेस मॉडेलवरती तुमचा भरोसा असला नाही, की तुम्हाला वाटलं, आता हे एक सेक्टर मी तुम्हाला सांगितलं ऑटोमोबाईलचं. आता काही लोकांना काय वाटतं, की ज्या फार्मास्युटिकल कंपन्या आहेत, गोळ्या औषधं तयार करतात ना, सिप्ला, सन फार्मा अशा कंपन्या आहेत. तर काही लोकांना काय वाटतं, हे जी गोळ्या औषधं आहेत ही विकली जाणारच आहेत भविष्यात. म्हणजे लोक आजारी पडत राहतील, लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्यात किंवा लाईफस्टाईलमुळे हे चालणार आहेत. वय झाल्यानंतर लोक आजारी पडतात. तर ही जी फार्मास्युटिकल कंपन्या आहेत यांना प्रॉफिट होतच राहील, असं काही लोकांचा व्ह्यू असतो. मग जर त्या व्यक्तीला वाटत असेल, की हा नाही, फार्मास्युटिकल कंपन्या चांगला प्रॉफिट कमवू शकतात, तर मग फार्मास्युटिकल मध्ये कुठली चांगली कंपनी आहे त्याचा व्हॅल्युएशनचा आपण अभ्यास करून ती कंपनीचा, तर पहिलं आपल्याला बिझनेस मॉडेल ठरवून, मग ते सेक्टर वगैरे कुठलं आहे ते ठरवून आपण त्या कंपनीचा शेअर डिसाईड करायचा आणि त्याच्यासोबतच त्याचा स्वॅट अनालिसिस होणार. ओके. नंतर दुसरी गोष्ट म्हणजे प्रमोटर ऑफ द कंपनी. ती कंपनी, त्या कंपनीचे प्रमोटर कोण आहेत हे पण बघणं खूप महत्वाचं आहे. काय होतं, शेअर नवीन इन्व्हेस्टर असतात, कुठला तरी एक शेअर सांगितला जातो, त्या शेअरमध्ये ते इन्व्हेस्ट करतात आणि काय होतं, प्रमोटर्स काय वेळेस त्या कंपनीला तोट्यात घेऊन जातात आणि कंपनी दिवाळखोर होते. आता तुम्हाला अगदीच जवळची उदाहरणं सांगायचं झालं तर सत्यम कॉम्प्युटर्स नावाची कंपनी होती. तिथं कंपनीचे जे प्रमोटर होते, म्हणजे जे मालक होते, ज्यांनी कंपनी सुरू केलेली होती, ते प्रमोटर होते, त्यांनीच बॅलन्स शीटमध्ये, फायनान्शियल्समध्ये फ्रॉड केले आणि कंपनीच्या शेअरची व्हॅल्यू वाढवली आणि मग इन्व्हेस्टर सोबत फ्रॉड झाला. म्हणजे जे कंपनीचा जेवढा रेव्हेन्यू होता, कंपनीच्या जेवढ्या असेट्स होत्या, त्याच्यापेक्षा जास्त असेट्स त्यांनी बॅलन्स शीटमध्ये दाखवल्या. अर्थातच तिथं चार्टर्ड अकाउंटंट्स पण त्यांच्यासोबत सामील होते. तर सत्यमचा फ्रॉड झाला मोठा. त्याचसोबत आता एखादं नवीन मॉडेल, रिसेंटली एक्झाम्पल बघितलं तर किंगफिशर एअरलाइन्स बघा, त्या कंपनीज काय झालं, कर्ज घेऊन त्या विजय माल्यांनी कंपनी चालवली होती, पण कंपनी डुबली, शेअर होल्डरचे पैसे हे झाले. मग आता तो विजय माल्या कसा होता, ठीक आहे, तो खूप शो ऑफ करत होता, पण तो प्रमोटर म्हणून, म्हणजे तो काय करायचा, फक्त शो ऑफ करायचा आणि जी कंपनी आहे ती, त्या कंपनीवरती त्यांनी कर्ज घेतलेलं आणि एवढा प्रॉफिट पण कंपनी कमवत नव्हती. म्हणजे प्रमोटरवरती कंपनी खूप डिपेंड असते असं मला सांगायचं. त्यामुळं जेव्हा पण आपण कोणत्या कंपनीची शेअर खरेदी करतो ना, तर तेव्हा चांगले प्रमोटर असावेत, वेल नोन प्रमोटर, खूप वर्षापासून जे बिझनेस करतायत. लाईक टाटा ग्रुप आहे, बिर्ला ग्रुप आहे, बजाज ग्रुप आहे, त्यासोबतच रिलायन्स इंडस्ट्रीज सारखी कंपनी, आता अदानी सारख्या कंपन्या. तर प्रमोटर कसे आहेत, हे वेल नोन प्रमोटर आहेत, रेप्युटेड प्रमोटर्स आहेत. तर अशा पद्धतीने प्रमोटर कोण आहेत कंपनीचे हे पण बघणं गरजेचं आहे. त्याचसोबत प्रमोटरची होल्डिंग किती आहे, आता त्या कंपनीमध्ये प्रमोटरचे किती शेअर्स आहेत बघा. एखादी कंपनी आहे आणि त्या कंपनीमध्ये प्रमोटरचे जर 70% शेअर असतील, तर त्याचा अर्थ काय होतो, त्या प्रमोटरला त्या कंपनीवरती भरोसा आहे, त्या कंपनीच्या बिझनेस मॉडेलवरती भरोसा आहे, ती कंपनी ग्रो करेल असा भरोसा आहे. ओके. आता तुम्हाला उदाहरणार्थ सांगायचं झालं तर बजाज ऑटो लिमिटेड आपण घेतली, तर बजाज ऑटो लिमिटेडचे जवळजवळ 50% पेक्षा जास्त शेअर कोणाकडे आहेत, बजाज फॅमिली जे आहेत, राजीव बजाज वगैरे त्यांच्याकडेच आहेत. म्हणजे त्यांना कंपनीवरती भरोसा आहे ना, म्हणून प्रमोटर होल्डिंग किती आहे त्या कंपनीमध्ये ते पण बघितली पाहिजे. ओके. आणि एखादी कंपनी असेल जिथं प्रमोटर काही नाही, एखादी कंपनी आहे, प्रमोटरनी सुरू केली ती कंपनी आणि त्या कंपनीचे शेअर त्याने हळूहळू हळूहळू विकून टाकले आणि त्याच्याकडे त्या कंपनीचे अगदीच 5% शेअर्स आहेत. मग ह्याचा अर्थ काय होतो, की प्रमोटरलाच त्या कंपनीवरती भरोसा वाटत नाहीये. ओके. म्हणून तर त्याने स्वतः सुरू केलेल्या कंपनीचे शेअर विकून टाकले ना. जर त्याला त्यांनी सुरू केलेल्या कंपनीवरती जर भरोसा असला असता, तर त्यांनी त्या कंपनीचे शेअर विकले नसते ना, असा त्याचा अर्थ होतो. म्हणून प्रमोटरची होल्डिंग किती आहे, पहिले प्रमोटर कोण आहेत आणि त्या प्रमोटरचा त्या कंपनीवरती विश्वास किती आहे. कारण प्रमोटरला जर त्या कंपनीवर विश्वास असेल तर तुम्ही शेअर होल्डर म्हणून त्या कंपनीवरती विश्वास टाकू शकता. दुसरं, तुमचा व्ह्यू काय त्या सेक्टरबद्दल, युअर व्ह्यू ऑन द सेक्टर अँड द कंपनी, त्या सेक्टरबद्दल आणि त्या कंपनी. जसं मी सांगितलं, आता एखाद्याचा व्ह्यू फार्मास्युटिकल सेक्टर आहे, गोळ्या औषधांच्या कंपन्याबद्दल त्याचा पॉझिटिव्ह व्ह्यू असेल तर तो हे टाकतो. म्हणजे पॉझिटिव्ह व्ह्यू का तयार होतो, तर तो बघतो ना, म्हणजे जसं मी म्हटलंय की लोक गोळ्या औषधं खाणारच, लोक म्हातारे झाल्यानंतर खाणार, आजारी पडल्यानंतर गोळ्या औषधं खाणार, असा व्ह्यू तयार होतो ना आपला. आणि तो व्ह्यू पण आपण क्रॉस चेक करायचा की बाबा खरंच असं होऊ शकतं का. दुसरं सेक्टर आहे, सपोज IT सेक्टर आहे, तर IT सेक्टर बद्दल तुम्हाला काय वाटतं, नवीन 5G येईल,
किंवा अजून नवीन टेक्नॉलॉजी येईल तसं IT आणि IT रिलेटेड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी रिलेटेड बिझनेस ग्रो होत राहतील असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्याचा अर्थ काय झाला, त्या सेक्टरबद्दल तुमचं मत पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे, तर त्या पद्धतीने तुम्ही तुमचं मत, आणि हे पण तुम्हाला कुठून दिसतं, तुम्ही ऑब्झर्व करू शकता ना, तुम्ही जेव्हा समाजात राहता तुम्हाला लक्षातच येतं ना या गोष्टी. ती एक महत्वाची गोष्ट. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ते व्हॅल्युएशन. आपण जो शेअर विकत घेतोय त्याचं व्हॅल्युएशन काय, तो शेअर म्हणजे फेअरली व्हॅल्यूड आहे म्हणजे स्वस्त आहे की महाग आहे, अगदीच जर भाषेत सोप्या भाषेत सांगायचं झालं. आता याच्याबद्दल देखील लोकांच्या मनामध्ये काय गैरसमज आहेत की आता याच्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देतो. बँकांचं, 2 बँकांचं उदाहरण देतो. HDFC बँकेचा शेअर बघितला आपण आता, कितीला शेअर होता तो, साधारण 1590 म्हणजे 1600 रुपयाला शेअर आहे. आणि दुसरी बँक आहे येस बँक. येस बँकचा शेअर आता 22 ते 25 रुपयाच्या दरम्यान आहे. ठीक आहे, तर मग इथं तुम्हाला काही लोकांना कसं वाटतं, तुम्हाला नाही म्हणजे काही लोकांना ज्यांना माहिती नाही त्यांना काय वाटतं की 25 रुपयाचा शेअर म्हणजे तो शेअर स्वस्त झाला आणि 1600 रुपयाचा शेअर म्हणजे महाग झाला. तर हे या पद्धतीने व्हॅल्युएशन नसतं. तर याच्यासाठी काय बघावं लागतं, ती कंपनी किती प्रॉफिट कमवते, ओके, आणि एका शेअरसाठी ती किती पैसे कमवते, त्याला EPS म्हणतो आपण, अर्निंग पर शेअर, आणि तोच PE रेशोमध्ये आपल्याला रिफ्लेक्ट होतो. मी तुम्हाला दाखवलं होतं पाठे. मग ते प्राइस टू अर्निंग रेशो काय आहे त्या कंपनीचा हे पण बघणं गरजेचं आहे. त्या सेक्टरचा किती, हा व्हॅल्युएशनचा भाग येतो. आता हे व्हॅल्युएशनचा भाग आहे ना, हा थोडा किचकट आहे. म्हणजे प्राइस टू अर्निंग रेशो आणि बुक व्हॅल्यू काय आहे त्याची, नंतर प्रॉफिट ग्रोथ कशी आहे, ज्याला आपण टॉप लाईन म्हणतो. प्रॉफिट ग्रोथ म्हणजे बॉटम लाईन, आणि रेव्हेन्यू ग्रोथ म्हणजे टॉप लाईन. रेव्हेन्यू आणि प्रॉफिट म्हणजे टॉप लाईन आणि बॉटम लाईन कशा पद्धतीने ग्रो करतायत, ओके, त्याचा अनालिसिस, आणि त्या पद्धतीने त्या कंपनीला व्हॅल्युएशन दिलं जातं मार्केटमध्ये. तर याच्याबद्दल आपण एक सेपरेट व्हिडिओमध्ये, जसं आता मी बोललो की शेअर मार्केटबद्दल बोलण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, खूप साऱ्या गोष्टी आहेत, पण त्या आपण एकाच व्हिडिओमध्ये इथं कव्हर नाही करू शकत ना, ओके. म्हणून आपण आज थोडा शेअर मार्केटचा जो काही बेसिक भाग आहे, शेअर विकत घेताना काय काय गोष्टी बघितल्याबद्दल इथपर्यंतच आजचा व्हिडिओ आपण लिमिटेड ठेवूया, ओके. आणि या गोष्टी नंतरच्या व्हिडिओ. तर आजपासूनच आपण ही सिरीज सुरू केलेली आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, आणि हा व्हिडिओ तुमचे फ्रेंड्स, नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ बघण्यासाठी नोटिफिकेशन पण ऑन करून ठेवा, म्हणजे व्हिडिओ अपलोड झाले की तुम्हाला लगेच ते कळेल. व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद.